तुमची रोगप्रतिकारक शक्तीच जर तुमच्या शरीरावर हल्ला करत असेल तर? सामान्यतः रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीराचं वेगळ्या वेगळ्या आजारांपासून संरक्षण करत असते, पण ऑटो इम्युन कंडिशन्स किंवा ऑटो इम्युन डिझिजेसमध्ये हीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराचा शत्रू बनते आणि अनावधानाने आपल्या शरीरातल्या निरोगी पेशी, ऊती आणि अवयवांवर हल्ला करते। तसं बघायला गेलं तर ऑटो इम्युन आजाराचे 80 पेक्षा जास्त प्रकार आहेत। उदाहरण द्यायचं झाल्यास टाइप 1 डायबिटीज, हाशिमोटोज थायरॉइडायटिस, मल्टिपल स्क्लेरोसिस। टाइप 1 डायबिटीजमध्ये स्वादुपिंडावरती परिणाम होतो, हाशिमोटो डिझिजेसमध्ये आपल्या थायरॉइड ग्रंथींवर परिणाम होतो। अजून काही उदाहरणं द्यायची झाल्यास ल्यूपस, संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिस, सोरायसिस, इन्फ्लेमेटरी बाउल डिझिजेस, सिलियाक डिझिजेस अशा प्रकारचे आजार आपल्याला होतात आणि आपल्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या अवयवांवर ते परिणाम करत असतात। आता हा ऑटो इम्युन डिझीज होण्याचा धोका नेमका कुणाला असतो? हा आजार तसं बघायला गेलं तर कोणालाही होऊ शकतो, परंतु महिला ज्यांना ऑटो इम्युन डिझिजेसचा फॅमिली हिस्ट्री आहे असे लोक आणि काही अनुवंशिक घटक या आजारासाठी कारणीभूत असू शकतात, अशा व्यक्तींना ह्या आजाराचा अधिक धोका असू शकतो। काही व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग, धूम्रपान, हार्मोन्स, तुम्ही काही प्रकारची घेत असलेली औषधं, पर्यावरणातले धोकादायक घटक या सगळ्यांचा परिणाम म्हणून सुद्धा ऑटो इम्युन डिझीज होऊ शकतो। केवळ तणाव आणि चुकीचा आहार असल्यासच ऑटो इम्युन डिझीज होतो हा गैरसमज आहे। आहार आणि चुकीची जीवनशैली आणि स्ट्रेस बरोबरच इतर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी या आजारासाठी कारणीभूत असू शकतात। कधी कधी तुम्हाला सततचा थकवा जाणवतो, तुमच्या त्वचेवर पुरळ येतात, तुमचे सांधे दुखतात, तुमचे स्नायू दुखतात, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स तुम्हाला जाणवतात, वारंवार ताप येतो, पचनाच्या समस्या होतात, तुमच्या वजनामध्ये अनपेक्षित बदल होतात, एकदम वजन वाढतं किंवा एकदम वजन कमी होतं, हातपाय बधीर होतात किंवा इतरांना जाणवते त्यापेक्षा थंडी आणि उष्णता तुम्हाला जास्त जाणवते, तुम्ही त्याच्यासाठी अतिसंवेदनशील होता, तर ही सगळी ऑटो इम्युन आजाराची लक्षणं असू शकतात। पण हीच लक्षणं इतर आजारांमध्ये सुद्धा असतात, त्यामुळे ऑटो इम्युन डिझीजचं डॉक्टरांच्याकडून निदान करून घेणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला अशी काही लक्षणं असल्यास डॉक्टरांना जरूर भेटा। डॉक्टरांच्याकडे गेल्यावर डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करतील, तुमची फॅमिली हिस्ट्री जाणून घेतील, तुमची वैद्यकीय हिस्ट्री जाणून घेतील आणि गरजेनुसार तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चाचण्या सुचवू शकतील, जसं की रक्त तपासणी आहे, अवयवांच्या कार्यक्षमतेची तपासणी आहे किंवा काही अँटीबॉडीजची तपासणी करू शकतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्कॅन, बायोप्सी, तुमच्या आवश्यकतेनुसार डॉक्टर तुम्हाला या तपासण्या सुचवू शकतात। आणि एक लक्षात ठेवा, फक्त एका अँटीबॉडीची तपासणी जर पॉझिटिव्ह आली म्हणजेच तुम्हाला ऑटो इम्युन आजार आहे असं काही नाहीये। डॉक्टर वेगवेगळ्या तपासण्या करूनच ह्याचं निदान करतात। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्याच्यावर काही उपाय आहेत का? तर होय, ह्याच्यावर उपाय आहेत। आजाराच्या प्रकारानुसार लक्षणं नियंत्रित करता येतात। शरीराअंतर्गत असलेली सूज कमी करणे, रोगप्रतिकारक शक्तीची जी अनावश्यक प्रतिक्रिया तुमच्या शरीरामध्ये होत असते ती कमी करणे किंवा त्याच्यावर नियंत्रण करणे आणि अवयवांचे पुढे जाऊन होणारे नुकसान टाळणे हे या उपचारांचं प्रमुख उद्दिष्ट असतं। त्यासाठी डॉक्टर तुम्हाला अंतर्गत सूज कमी करणारी औषधं, स्टेरॉइड्स, इम्युनोसप्रेसंट्स किंवा इतर विशिष्ट प्रकारची औषधं प्रिस्क्राईब करू शकतात। काही आजारामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार न होणारे हार्मोन्स तुम्हाला बाहेरून दिले जातात, जसं की डायबिटीजमध्ये इन्सुलिन, थायरॉइडच्या आजारांमध्ये थायरॉइड हार्मोन्स गोळ्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बाहेरून दिले जाऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक रुग्णाचे उपचार हे वेगळे वेगळे असू शकतात, त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधच घ्यायला हवीत। कोणाचंही ऐकून वेगवेगळ्या प्रकारची औषधं तुम्ही घेऊ नका आणि तुमच्या मनाने औषधं बंद सुद्धा करू नका। आता पुढचा प्रश्न की आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल केले तर ऑटो इम्युन आजार बरा होऊ शकतो का? हो, पण डाएट आणि जीवनशैलीमध्ये केलेले बदल हे तुमच्यावर चालू असलेल्या उपचारांना मदतच करतात। त्याचा परिणाम चांगला होण्यासाठी हे गरजेचं आहे। त्यामुळे आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या, ताजी फळं खाणं गरजेचं आहे, संपूर्ण धान्य खाणं गरजेचं आहे, पुरेसे फायबर्स तुम्हाला घ्यायला हवे, तुमच्या शरीराला गरजेचं असणारे प्रोटीन्स किंवा प्रथिनं तुम्ही घ्यायला पाहिजे, हेल्दी फॅट्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला हवेत, अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळा, अति शुगर घेणं टाळा, जेवणाच्या वेळा तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि धूम्रपान टाळा। काही वेळा ऑटो इम्युन आजार आहे याचं निदान झालं की काही लोक
काही काही अन्न गट हे पूर्णपणे बंद करतात, जसं की ग्लुटेन आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत. तर हे सरसकट सगळ्यांनी बंद करणं गरजेचं नाही. तुमच्या डॉक्टरांच्या, आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार तुमच्या आजाराचा प्रकार कुठला आहे त्या प्रकारानुसार हे अन्नगट तुम्ही बंद करा किंवा ते खाल्ले तरी चालतात. पण ह्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा आणि आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमच्या मनानेच हे अन्नगट पूर्णपणे बंद करू नका. मात्र सिलियाक आजार जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये ग्लुटेन खाणं पूर्णपणे बंद करायला हवं. तुमचं वजन नियंत्रणात राहायला हवं आणि तुमच्या लक्षणांची नोंद ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही रोज काय खाता पिता त्यानुसार तुमची लक्षणं वाढतात का, कमी होतात का याची नोंद तुम्हाला ठेवता येते. तुम्ही बोलून सुद्धा हे सगळं रेकॉर्ड करू शकता आणि ह्याचा एक समरी तुम्हाला दिली जाते, जी समरी तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता आणि त्यानुसार डॉक्टर तुम्हाला तुमच्या औषधांमध्ये किंवा उपचारांमध्ये बदल करू शकतात. अशा ॲपमुळे तुमचं वैयक्तिक पॅटर्न समजायला डॉक्टरांना मदत होते. तुमचे सिम्पटम्स जर फ्लेअर झाले असतील तर काय बदल करायचे किंवा रेमिशनच्या काळामध्ये काय करायचं हे डॉक्टरांना चांगल्या पद्धतीने कळतं आणि मग तुम्हाला डॉक्टर पुरेशी विश्रांती घ्यायचा सल्ला देतात किंवा तुमच्या व्यायामाच्या प्रकारांमध्ये बदल करण्याचा सल्ला देऊ शकतात. या ॲप्सचा तुम्ही जरूर वापर करा. त्यामुळे सततचा थकवा, सांधेदुखी, स्नायूदुखी, तुमच्या स्किनवरती पुरळ येणं अशा प्रकारची लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर डॉक्टरांना जरूर भेटा. डॉक्टरांकडून याचं निदान करून घ्या, कारण ही खूप कॉमन लक्षणं आहेत. ही दुसऱ्या बऱ्याच आजारांमध्ये सुद्धा असू शकतात. ऑटो इम्युन आजारांचं जर वेळीच निदान केलं आणि त्याच्यावरती योग्य उपचार घेतले तर आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवरती दुष्परिणाम होण्याचं, वाईट परिणाम होण्याचं आपण पूर्णपणे टाळू शकतो. त्याची काळजी घेतली जाऊ शकते. त्यामुळे वेळेत निदान करून घेण्यासाठी अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांना जरूर भेटा. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मराठीमध्ये आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.